नमस्कार मंडळी, जयूज किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आता थंडीचे दिवस आहे। थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला थोडं गरम, थोडं थंड, वेगवेगळ्या भाज्या असलेल्या भाज्या करणं, अशा प्रकारचे रेसिपी आपण ह्या हिवाळ्याच्या दिवसामध्ये केले पाहिजे। चला तर मग आपण आता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। बघा, बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि बाजरीचं पीठ स्वच्छ चाळून स्वच्छ करून व्यवस्थितरित्या बाजरी दळून आणून मी हे पीठ घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलं आणि आता आपण हे थोडं पाणी टाकून आपण हे आता ह्याचं डो तयार करून घेणार आहोत। बघा, अशा पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं, थोडं पाणी टाकून घ्यायचं। अशा पद्धतीने हे आपण पाणी टाकून थोडंसं असं मळून घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपण हा डो तयार करून घेतलेला आहे। बघा, असा हा डो तयार झालेला आहे। अशा पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं। बघा, असं हे डो तयार झालेला आहे। अशा पद्धतीने हे मऊ करून घ्यायचं। आपण भाकरीचं पीठ जसं तिंबतो ना, तशा पद्धतीनं हा डो तयार करून घेतलेला आहे। बघा, आपण आता ह्याचे उंडे करून घेऊ। पण हे बाजरीचं पीठ हे उष्ण असतं आणि उष्ण पीठ असल्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये हे कॉम्बिनेशन व्यवस्थित होतं। त्यामुळे आपण थंडीच्या दिवसामध्ये बाजरीची भाकर, बाजरीच्या पुऱ्या, बाजरीचे उंडे, बाजरीचे जे काही प्रकार आहेत ते बाजरीचे आपण खात असतो। त्याचप्रमाणे ह्या हिवाळ्याच्या दिवसामध्ये आपण बाजरीचे उंडे पण केले जातात। वेळ अमावस्या म्हणून आपला एक सण येतो, तो शेतकऱ्याचा। ह्या दिवसामध्ये हे उंडे केले जातात। अशा पद्धतीने हे उंडे करून घ्यायचे। बघा, असा आकार द्यायचा। अशा पद्धतीने हे उंडे सगळे हे उंडे करून घेतलेले आहेत मी। पूर्ण उंडे माझे करून झालेले आहेत। आता गॅसवर मी कढई ठेवली, कढईमध्ये पाणी ओतून घेतलं आणि त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवून घेतलं। अशा पद्धतीने हे स्टँड मी त्या पाण्यामध्ये ठेवून दिलेलं आहे आणि त्याच्यावर हे एक चाळणी घेतली। चाळणीला मी तूप लावून घेतलं आणि हे तूप लावून घेतलेली चाळणी मी ह्या स्टँडवर ठेवून दिलेली आहे। बघा, अशा पद्धतीने ही चाळणी ठेवून दिलेली आहे आणि आपण जे काही उंडे केलेले होते ना, हे उंडे मी ह्याच्यामध्ये ठेवून देत आहे। हे सगळे उंडे मी ह्याच्यामध्ये ठेवून देत आहे। बघा, अशा पद्धतीने हे सगळे उंडे ह्याच्यामध्ये ठेवून द्यायचे, कारण हे उंडे हे थंडीच्या दिवसामध्ये आवर्जून खावे। कारण थंडीमुळे आपल्या ब्लड सर्क्युलेशन जरा हे झालेलं असतं, त्यामुळे आपण हे उष्ण असलेले हे उंडे, भाकर वगैरे बाजरीचं खाल्लं पाहिजे। अशा पद्धतीने हे उंडे सगळे मी ह्या चाळणीमध्ये घालून घेतलेले आहेत आणि आता त्याच्यावर हे झाकण ठेवून देऊ, जेणेकरून आपले उंडे वाफलून निघतील। आता हे पूर्ण आपण झाकून ठेवून घेतलेलं आहे। थोडे एक 10 मिनिट आपण हे झाकून असंच ठेवून द्यायचं। ते उंडे व्यवस्थितरित्या वाफलून निघतात। आपल्याकडे स्टीमर वगैरे नसल्यामुळं अशा पद्धतीने मी हे चाळणीमध्ये ठेवून झाकून घेतलेलं आहे। आता उघडून बघू आपण। बघा, अशा पद्धतीने मी काढून घेतलं आणि त्याला मी तोडून बघितलं। व्यवस्थितरित्या वाफवलेलं आहे हे आणि आता हे काढून बाजूला घेते मी। एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे। बघा, अशा पद्धतीने हे आपले उंडे झालेले आहेत। आता आपण वेगळ्या भाज्या घालून एक गरगट्टा भाजी जशी आपण प्रकारे करतो, त्याच पद्धतीने एक एळा अमावस्येला भाजी केली जाते, त्या पद्धतीची भाजी आपण ही आज करत आहोत। हिवाळ्याच्या दिवसामध्ये बऱ्याच भाज्या येत असतात, बऱ्याच भाज्या बाजारामध्ये मिळतात, त्यामुळं ह्या वेळेला आपण हे वेगवेगळे फळभाज्या, पालेभाज्या ह्या सगळ्या मिक्स करून ही भाजी तयार करत असतो। चला, ही भाजी आपण कापून घेऊ। अशा पद्धतीने ही भाज्या मी सगळ्या कापून धुवून कापून घेतल्या आणि हे मी ह्या कुकरमध्ये घालून घेत आहे। आणि हे ज्या काही डाळी घेतल्या होत्या, मूग डाळ, हरभरा डाळ आणि तुरीची डाळ वगैरे, हे मी डाळी मिक्स करून ह्याच्यामध्ये घालून घेतल्या। ह्याच्यामध्ये वांगे घातले, टोमॅटो घातले, शेंगदाणे घातले, हिरवी मिरची घातली, टोमॅटो घातलं
अशा बऱ्याच काही फळभाज्या आपण ह्याच्यामध्ये घालू शकतो. ह्याच्यामध्ये बोरं पण घातले जातात, आपलं गाजर घातलं जातं. मी गाजर पण घातलेलं आहे. आता हळद टाकली आणि आता त्याच्यामध्ये थोडंसं तेल ओतून घेतलं 1 चमचा आणि आता ह्याच्यामध्ये पाणी पण टाकून घेऊ आपण. बघा अशा पद्धतीने हे पाणी, जेणेकरून ही भाजी वगैरे सगळं पूर्ण त्या पाण्यामध्ये भिजेल अशा प्रकारे हे पाणी आपण ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि हे गॅसवर मी तयार होण्यासाठी ठेवलेलं आहे. अशा पद्धतीने हे आपण आपली भाजी तयार झालेली आहे, शिजलेली आहे. आता मी त्याचं झाकण मी काढून घेतलं आणि त्याच्यामध्ये हळद टाकली, लाल तिखट टाकलं, जिरे पावडर, धने पावडर टाकली, लाल मिरची टाकली. अशा पद्धतीने हे सगळे ड्राय इन्ग्रेडियंट मी ह्याच्यामध्ये घालून घेतलेले आहे. आता त्याला गरगटून घेऊ, मिक्स करून घेऊ हे सगळं. अशा पद्धतीने हे एकजीव करून घ्यायचं. असं हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे पहा. बघा अशा पद्धतीने ही आपली गरगट्ट्याची भाजी झालेली आहे. बघा अशा पद्धतीने हे आपलं भाजीचं टेक्स्चर आलेलं आहे. अशी ही आपली भाजी तयार झालेली आहे. गॅसवर मी कढई ठेवली. कढईमध्ये मी आता 2 चमचे तेल ओतून घेतलं. आता तेल पण बऱ्यापैकी गरम झालेलं आहे पहा. आता त्याच्यामध्ये मी लसूण, जिरे, लसूण वगैरे टाकून घेतलं फोडणीसाठी आणि हे फोडणी त्याच्यामध्ये घालून घेतलं. हे आपण जे काही भाज्याचं जे काय मिक्स करून घेतलेलं जे होतं ते मी ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे पहा. ही भाजी आपली तयार झालेली आहे. जास्त पातळ पण करायची नाही, जास्त घट्ट पण करायचं नाही. त्या उंड्याबरोबर उंड्याला लागेल अशी भाजी हे करायची. बघा अशा पद्धतीने ही भाजी झालेली आहे. त्याच्यामध्ये मी मीठ टाकून घेतलं. हे पण थोडं मिक्स करून घेऊ. अशा पद्धतीने ही आपली भाजी झालेली आहे तयार. आता त्याच्यावर मी थोडीशी कोथिंबीर पेरून घेतली. बघा ही आपली भाजी तयार झालेली आहे. चला आता दुसऱ्या रेसिपीकडे वळू. आता आपण आंबील करत आहोत. आंबीलसाठी मी 1 ते 2 चमचे पीठ घेतलेलं आहे ज्वारीचं. त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे मिक्स करून घ्यायचं. त्याच्या गुठड्या वगैरे सगळ्या पूर्ण मिक्स करून घ्यायच्या, काढून टाकायच्या त्याच्या गुठड्या. बघा अशा पद्धतीने ह्या घुसळीनं मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण ह्याला मिक्स करून घ्यायचं. त्याच्यामध्ये मीठ टाकलं मी थोडंसं आपल्या चवीनुसार, ते पण मिक्स करून घ्यायचं. बघा अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीनं हे मिक्स करून 10 मिनिट मी हे बाजूला करून ठेवलेलं होतं. आणि आता गॅसवर मी एक छोटंसं भांडं ठेवून घेतलं. त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकलं. हे पाणी आता उकळून घेईपर्यंत आपण गरम करायचं. बघा त्याला उकळी आली. आता आपण जे पीठ केलेलं होतं ते पीठ याच्यामध्ये टाकून द्यायचं, मिक्स करायचं. ह्याच्यामध्ये ह्या घुसळीनं हलवत हलवत व्यवस्थितरित्या एकजीव होईल असं हे पीठ मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित शिजवून घ्यायचं हे पीठ व्यवस्थित गॅसवर भांड्यामध्ये. बघा अशा पद्धतीने हे सारखं घुसळत राहायचं, जेणेकरून आपलं ते खाली चिटकणार नाही याची काळजी घ्यायची. बघा अशा पद्धतीने हे झालेलं आहे आपलं. बघा कलरसुद्धा चेंज झालेला आहे. त्या कलरला चकाकी आलेली आहे. म्हणजे आपलं पीठ हे आता शिजत आलेलं आहे, बऱ्यापैकी शिजलेलं पण आहे. अशा पद्धतीने हे पीठ शिजवून घ्यायचं आणि थंड करायला एक अर्धा तास ठेवून द्यायचं. एका भांड्यामध्ये मी 2 ते 3 चमचे दही घेतलेलं आहे. ह्या दह्याला घुसळून घ्यायचं. थोडंसं पाणी टाकून ह्याला घुसळून घ्यायचं व्यवस्थितरित्या.
आणि ते आपण पीठ हे केलेलं होतं, गरम केलेलं होतं, शिजवलेलं होतं हे पीठ याच्यामध्ये घालून घ्यायचं ह्या ताकामध्ये. त्याच्यामध्ये जिरेची पूड टाकायची, लसण अद्रकची पेस्ट टाकली त्याच्यामध्ये, हे जरा जिरे पावडर टाकली, हे जरा अशा पद्धतीने हे सगळं साहित्य याच्यामध्ये टाकून घ्यायचं, व्यवस्थितरित्या घुसळून घ्यायचं आणि पाणी भरपूर ओतून घ्यायचं त्याच्यामध्ये, कारण ताक भरपूर झालं पाहिजे, त्याचं व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं. अशा पद्धतीने ही आपली आंबील तयार झालेली आहे बघा. आता त्याच्यावर मी कोथिंबीर पेरून घेतली. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून मला. थँक्स फॉर वॉचिंग.